नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आजपासून आपण इंग्लिशच्या संदर्भात पण थोडंसं बघण्याचा प्रयत्न करू. इंग्रजीच्या बाबतीत मी तुम्हाला माझे जे एक मित्र आहे त्या मित्रांनी बनवलेली जे इंग्लिशच्या संदर्भात असलेली जी व्हिडिओज आहे युनिट 1च्या संदर्भात ते मी तुम्हाला आजही म्हणजे व्हॉट्सॲपवरती चारी एकत्र सेंड केलेले आहे. ओके. आणि अगोदरही 1 बाय 1 मी सेंड करत होतो आणि आपली पहिली पोएम पण झालेली होती ज्यावेळेस आपलं वॅकेशन्स होतं त्यावेळेस, लक्षात असेलच तुमच्या सगळ्यांच्या. पण आता मी तुम्हाला परत एकदा ते व्हिडिओज बघा अशी रिक्वेस्ट करतो, कारण ते व्हिडिओज तुम्ही बघितले तर तुम्हाला धडे कळतील. दोन्ही पोएम पण कळतील आणि धडे पण कळतील 100% कळतील. त्याच्यानंतर तुम्ही इंग्लिशचं प्रत्यक्ष पुस्तक घेऊन बघा आणि ते पुस्तक घेऊन तुम्ही त्याच्या मागचे जे वर्कशॉप आहे ना ते वर्कशॉप पण तुम्ही बघा. आणि ते वर्कशॉप तुम्हाला जर कळत नसेल तर त्याच्या पण मी PDF तुम्हाला काय करण्याचा प्रयत्न करेल, पाठवायचा प्रयत्न करेल. पण आज आपण नेमका हा व्हिडिओ कशासाठी बनवतोय, आता आपण काय करणार आहोत माहिती का, इंग्लिशचा आपला जो युनिट 1 झालेला आहे म्हणजे ज्याचे मी व्हिडिओज तुम्हाला सेंड केलेले आहे त्या युनिट 1 वरती आपण 40 मार्काची काय घेणार आहोत, परीक्षा घेणार. खऱ्या अर्थाने इंग्लिश या विषयाचा पेपर मोठ्या परीक्षेला 80 मार्काचा असतो. किती मार्काचा असतो? 80 मार्क्सचा. त्याच्यामध्ये सगळे जे युनिट आहे ना ते सगळे जे युनिट आहेत ते जवळपास म्हणजे तुम्हाला वेगळे जे युनिट्स आहेत ते 4 युनिट्स आहे समजा, तर ते तुम्हाला सगळे लर्न करावे लागतील. इंग्लिशच्या संदर्भात बघतोय आपण समजा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, युनिट 1च्या संदर्भात आपण शिकतोय समजा. युनिट 1मध्ये आपल्याला काय करायचं आहे ते समजून घ्या. तर 80 मार्काचा पेपर तर आपण एका युनिटसाठी घेऊ शकत नाही. आपण काय करणार आहोत, 40 मार्काचा पेपर घेणार आहोत. तर 40 मार्कामध्ये नेमकं कोणता सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे ते मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. ओके. तर आपली युनिट 1ची जी 40 मार्काची टेस्ट होणार आहे त्या 40 मार्कासाठी सगळा जो ओव्हरऑल 80 मार्काचा जो पेपर आहे त्याचा पॅटर्न मी तुम्हाला दाखवत नाही, त्याचा पॅटर्न मी तुम्हाला लिहून देत नाही. त्याचं कारण एकच आहे बाळांनो, कारण आत्ता मध्येच काल परवा आपल्याला न्यूज ऐकायला मिळाली की CBSE पॅटर्नचा 30% सिलेबस काय करण्यात आलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. तसंही आपल्या SSC बोर्डाचं पण होऊ शकतं, स्टेट बोर्डचं पण होऊ शकतं. आपल्या स्टेट बोर्डचं काही सिलेबस कमी करतील, ते मार्क्स पण थोडे कदाचित इकडे तिकडे करतील आणि क्वेश्चन पेपरचा पॅटर्न जो आहे तो पण इकडे तिकडे करतील. आपल्याला काहीच माहीत नाही, सगळ्या गोष्टी अननोन असल्या कारणाने आपण तो पूर्ण पेपरचा पॅटर्न बघत बसत नाहीये. आपण फक्त आता युनिट 1च्या संदर्भात बघतोय. युनिट 1चा जो पेपर आहे तो मला 40 मार्काचा घ्यायचा आहे. त्या 40 मार्काच्या पेपरची आपण तयारी करणार आहोत आजपासून. ओके. तर त्यातला पहिला प्रश्न जो असणार आहे तो असणार आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन लँग्वेज स्टडी, जी की 9thला पण होतो तुम्हाला. ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन लँग्वेज स्टडी हा जो प्रश्न आहे तुम्हाला तो 10 मार्काला असणार आहे. किती मार्काला असणार आहे? 10. आपल्या युनिटच्या टेस्टला पण 10 मार्काला असणार आहे आणि बोर्डाची जी मोठी परीक्षा असते का किंवा तुमची जी फर्स्ट टर्म एक्झाम असते का तिला पण हा प्रश्न 10 मार्काला असतो. ओके. 10 मार्क. त्या 10 मार्कामध्ये हा जो क्वेश्चन नंबर 1 असतो ना त्याच्यामध्ये 2 पार्ट केलेले असतात त्यांनी, एक A पार्ट आणि एक B पार्ट. ए मध्ये काय केलेलं असतं, डू ॲज डायरेक्टेड नावाचा प्रश्न विचारतात. ते डू ॲज डायरेक्टेड आणि एनी फोर सांगतात 8 मार्काला. डू ॲज डायरेक्टेड एनी फोर 8 मार्काला. 6 देतात बघा, 1 2 3 4 5 आणि 6 प्रश्न देतात सगळे. आणि 6 पैकी आपल्याला किती सोडवायचे असतात? 4. एक प्रश्न तुम्ही बघा. मी काय करणार आहे, आज तुम्हाला एक प्रश्न मी सोडून दाखवतो आणि असे मी 3-4 प्रश्न तुम्हाला घरी करायला देणार आहे. पण ते घरी मी फोटोच्या माध्यमातून किंवा PDF माध्यमातून तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकेल आणि ते तुम्ही घरी बघा, ते सोडवा आणि त्याचे फोटो काढून मला तुम्ही सेंड करायचे. ओके. तर हा प्रश्न आपला चांगला तयारी झाली पाहिजे याची. ओके. तर तुम्ही बघा. आता पहिला प्रश्न काय विचारतात ते आपल्याला की तुम्ही काय करा, हे 4 शब्द जे दिलेले असतात आम्ही ते कम्प्लीट करा. एक लेटर मिस केलेलं असतं, एक लेटर, आणि ते शब्द आपल्याला पूर्ण करायचे. आता ज्यांचे शब्दाचं चांगले पाठांतर असेल त्यांना लगेच जमेल आणि जनरली ते काय करतात, पुस्तकातले शब्द कमी टाकतात आणि आपल्या दैनंदिन जीवनातले शब्द जास्त टाकतात. त्याच्यामुळे इट्स व्हेरी इझी कम्प्लीट दिस सेंटेन्सेस. वर्ड्स सांगा. आता हा वर्ड कम्प्लीट करण्यासाठी इथे जे मिसिंग लेटर आहे ते काय येऊ शकतं, MO-TH. लगेच ओळखता आला असेल तुम्हाला. MONTH, मंथ नावाचा शब्द आहे. तर मिसिंग लेटर कोणतं येईल त्याला अंडरलाईन करा. नंबर 2 हा कोणता शब्द आहे सांगा, SUBJET. लगेच लक्षात येतं, सब्जेक्ट म्हणून SUBJECT. तर मिसिंग लेटर कोणतं आहे तुमचं? C. ओके. तिसरा कोणता आहे सांगा, अटेन्शन. लगेच स्पेलिंग मधूनच कळून जातं ते, काही मुलांना लगेच कळत असेल अटेन्शन, तर इथं आय मिसिंग आहे बघा. त्याच्यानंतर चौथा गोल, G अंडरलाईन तुम्हाला करणार आपण ओला, राईट ना, गोल शब्द आहे बघा. तर हे जमेल. हे सगळं तुमच्या बेसिक नॉलेजवर डिपेंड करतं की किती वर्ड्स तुमच्या पाठ. आणि आपण काय करणार आहोत, मी तर तुम्हाला आता एक प्रश्न तर मी दाखवतोच आहे तुम्हाला आणि याचे मी 3-4 तुम्हाला घरी करायला दिले की ते जे
तुमच्याकडे 4-5 प्रश्न बनून जातील याचे, त्यापैकी कुठलं तरी एखादं येईल किंवा काही थोडंफार नवीन पण येऊ शकतं. पण तुम्ही तयारी करा. हे 9वीला पण होतं बघा, मिसिंग लेटर कम्प्लीट करायचं एकदम इझी. दुसरा प्रश्न काय विचारतात, क्वेश्चन नंबर 2, की हे जे तुम्हाला मी 4 शब्द दिलेले त्यांना अल्फाबेटिकली लावा. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हे पण खूप सोपं आहे, बऱ्याच जणांना ऑलरेडी माहितीच असेल. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये 2 प्रश्न विचारतात ते आपल्याला. पहिला जो प्रश्न असतो तो एकदम सिंपल असतो, की त्याचे पहिले लेटर वेगळे वेगळे असतात. याचं पहिलं लेटर कोणतं, या अर्जन्सी शब्दाचं यू, या रेस्क्यू शब्दाचं पहिलं लेटर कोणतं आहे आर, या क्लासरूमचं पहिलं लेटर कोणतं आहे सी, या बिझनेसचं पहिलं लेटर कोणतं आहे बी. पहिलं लेटर बघायचं आहे तुम्हाला, आणि हे पहिलं लेटर सगळं वेगळं वेगळं असतं, आणि या पहिल्याच लेटरला तुम्हाला अल्फाबेटिकली लावायचं. अल्फाबेटिकली म्हणजे ABCD नुसार लावायचे, वर्णानुक्रमाने लावायचे. ABCD किती म्हणता, मनातल्या मनात ABCD म्हणा. ए वाला कोणतं पहिलं लेटर आहे का, नाही. बी वाला आहे की नाही बिझनेसचं, म्हणून तो शब्द पाहिजे बिझनेस. ओके, बी झालं. आता सी वाला आहे क्लासरूम. डी वाला आहे का कोणतं, नाही. EFGHIJKLMNOPQR, आर वाला आहे रेस्क्यू. आता राहिलेले हेच आहे अर्जन्सी. 4 शब्द असतात, त्याच्यामुळे 3 जर ओळखता आले तर 4थं लगेच येऊन जाईल. यालाच म्हणतात अल्फाबेटिकल. एक मार्क एकदम इझी असतो, कारण पहिलेच लेटर वेगळे वेगळे असतात. पहिल्याच लेटरवरून ठरवून जातं की नेमकं अल्फाबेटिकली कसं लावायचं. येतच असणार आहे तुम्हाला सगळ्यांनी. हां, नाही आलं तर प्लीज तुम्ही याची चांगली तयारी करा, समजून घ्या. त्यासाठी ABCD नक्की पाठ करा. दुसरं मात्र थोडं कॉम्प्लिकेटेड असतं. दुसऱ्यामध्ये काय केलेलं असतं, त्यांनी पहिलं लेटर सेम दिलेलं असतं. बघा, याचं पहिलं लेटर कोणतं आहे, स्पेस शब्द आहे हा, यस. साऊंड शब्द आहे हा, यस. सोर शब्द आहे हा, यस. स्टेज शब्द आहे हा, यस. पहिलं लेटर सेम. मग अशा वेळी दुसरं लेटर चेक करायचं. याचं दुसरं लेटर सांगा पी, याचं दुसरं लेटर सांगा ओ, याचं दुसरं लेटर सांगा ओ, याचं दुसरं लेटर सांगा टी. दुसरं लेटर, हा पहिल्या लेटरवरून अल्फाबेटिकली ठरणार नाही. आता दुसऱ्या लेटरमध्ये सांगा मला POOAT यांच्यापैकी ABCD मध्ये कोण अगोदर आहे. ABCDEFGHIJKLMNO येतं बघा अगोदर ओ. पण ओ मध्ये पण गोंधळ झाला, हा ओ वाला की हा ओ वाला. ओ वाले दोन आहे ना आपल्याकडे, मग मी हा लिहू की हा लिहू. तर मग ज्यावेळेस ओ वाले मला लिहायचे, आता हे दोन्ही तर मी लिहिणार आहे, पण यांच्यात कोणतं हे ठरवायचं असेल तर तिसरं लेटर बघा. याचं तिसरं लेटर यू आहे, याचं तिसरं लेटर ए. मग यू अगोदर असतं की ए म्हणून स्वर पहिल्यांदा येईल तुमचा. स्वर दोन्ही ओ वाले लिहिणार आहे आपण, पण पहिल्यांदा स्वर लिहिणार, मग हा साऊंड लिहिणार. आता तशी ओ वाले संपले. मग MNOP वाला, तर पी मग स्पेस, आणि मग स्टेज. कळतंय का अल्फाबेटिकली तुम्हाला? दुसरं थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, त्याला तुम्हाला चांगलं बघावं लागेल. ते जर तुम्हाला कळालं तर चला, हे 2 मार्क पण तुमचे पक्के होतील. ओके, मी तुम्हाला होमवर्कसाठी देणारच आहे असे काही प्रश्न, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके, आता तिसरा प्रश्न. तिसरा थोडा कॉम्प्लिकेटेड असतो. काय करायचं असतं, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पंक्च्युएट करायला. पंक्च्युएशनचा अर्थ कळतो तुम्हाला सगळ्यांना? पंक्च्युएशनचा अर्थ सरळ सरळ असा आहे की योग्य ठिकाणी तुम्ही कॅपिटल लेटर्स वापरा आणि योग्य ठिकाणी तुम्ही विरामचिन्हे वापरा. वेगळ्या वेगळ्या प्रकारची चिन्ह पण वापरा आणि कॅपिटल लेटर्सची पण काळजी घ्या. तर या संदर्भात एक गोष्ट तुम्ही चांगलीच लक्षात ठेवा की वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरनी करा. आणि दुसरी गोष्ट ही पण लक्षात ठेवा की सुरुवातीचं लेटर नावाचं सुरुवातीचं लेटर नेहमी कॅपिटल घ्या. नावाचं कुठलंही नेम असू द्या, त्याचं सुरुवातीचं लेटर कसं घ्या, कॅपिटल. तर याला पंक्च्युएट करू आपण. आता सांगा मला, पहिलं बघा, लक्ष द्या. सांगा मला हे काय, शी सेड आहे ना, सीचं एस कॅपिटल काढा सांगितलं. कारण स्मॉल एस आणि कॅपिटल एस मध्ये एवढाच एक फरक आहे की तिची साईज छोटी मोठी. मग शी सेड. आता हे सेड, आस्क असं काहीतरी वाक्य आलं बाळांनो. सेड, आस्क, ॲडवाइज्ड. आता खरं तर पंक्च्युएशन मी फक्त एका प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू शकत नाही. त्यासाठी मला पूर्ण पंक्च्युएशनचं तुम्हाला लेसन शिकवावं लागेल, बरोबर? तोही आपण नक्कीच शिकू. पण आता थोडं जोपर्यंत आपण प्रत्यक्ष क्लास सुरू करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी थोड्याशा अशाच चालणार आहे. ओके, तर समजून घ्या. सेडच्या नंतर तुम्हाला हे जे वाक्य कोणीतरी बोललेलं आहे, ती बोलली काय की अ बेगर चेंज माय लाईफ. एका भिकाऱ्याने माझं जीवन बदलवलं. ओके, तर हे वाक्य तिने बोललेलं आहे म्हणून तुम्हाला इथं कॉमा टाकावं लागतं. हे वाक्य जे आहे ना ते अवतरण चिन्हात भरावं लागतं. असं अवतरण, डबल कोटेशन म्हणतात त्याला, दुहेरी अवतरण चिन्हात. अ बेगर, याचं पहिलं लेटर कॅपिटल घ्या. अ बेगर चेंज माय लाईफ. चेंज माय लाईफ. आणि आता इथं कसं असतं माहिती का, हे जे वाक्य ना हे पण 4 प्रकारापैकी कोणत्या तरी एका प्रकारचं असतं. कधी कधी ते वाक्य विधानार्थी वाक्य असतं म्हणून शेवटी फुल स्टॉप द्या.
कधी कधी ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य असतं म्हणून शेवटी प्रश्नचिन्ह द्या, कधी कधी ते वाक्य उद्गारवाचक वाक्य असतं म्हणून उद्गारवाचक चिन्ह द्या. तर तुम्हाला वाक्यांचे प्रकार काय असतात हे 9वीला मी शिकवले होते बघा, ते तुम्हाला पहिल्यांदा कळून घ्यावे लागेल. ओके, तर एक साधं वाक्य, एक विधानार्थी वाक्य म्हणून इथं फुलस्टॉप द्या आणि याचं अवतरण चिन्ह काय करून टाका, बंद करून टाका. याला म्हणतात पंक्च्युएशन बाळा. हा प्रश्न थोडासा तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकतो, त्यासाठी तुम्हाला याची तयारी जरा चांगली करावी लागेल. हां, तो धडा शिकवल्यावर तुम्हाला लक्षातच येईल. दुसरं, हाऊ फॉर्च्युनेट राधिका इज. हे काही वाक्य, हे वाक्य जे बघताय ना तुम्ही, त्याच्यात ते सेड, आस्क्ड वगैरे असं काही आलेलं नाही, म्हणून हे रिपोर्टेड स्पीचचं वाक्य नाही, हे साधं वाक्य आहे. पण हे एक उद्गारवाचक वाक्य हे लगेच लक्षात येतं आपल्याला. कारण हाऊ किंवा वाटेने जर का एखादं वाक्य सुरू झालं की ते जनरली एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतं, उद्गारवाचक वाक्य असतं. म्हणून याचं यश तर कॅपिटल काढाच तुम्ही. हाऊ फॉर्च्युनेट राधिका. राधिकाचा अर्थ काय काढावा लागेल तुम्हाला, कॅपिटल. राधिका इज. आता हे राधिका नाव होतं बघा, म्हणून त्याचा आर कॅपिटल काढलं आणि हे एक उद्गारवाचक वाक्य म्हणून शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलं. तर इथं काय होतं माहिती आहे का, कधी कधी साधे उद्गारवाचक वाक्य किंवा प्रश्नार्थक वाक्य किंवा विधानार्थी वाक्य, साधे वाक्य विचारतात आणि कधी कधी रिपोर्टेड स्पीचवाले वाक्य विचारतात. त्यासाठी तुम्ही पंक्च्युएशन हा धडा चांगला बघा, मग तुम्हाला हा तिसरा प्रश्न कळेल. ओके, आणि आपण तो धडा घेतल्यानंतर मला नाही वाटत तुम्हाला काही शंका राहतील म्हणून. 9वीला आपण पंक्च्युएशनच्या संदर्भात ज्या पण गोष्टी बघितलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून ठेवा. ओके, आता पुढे बघा. चौथा प्रश्न एकदम इझी असतो. काय असतं तर हे एंटरटेनमेंट नावाचा जो शब्द आहे याच्या स्पेलिंग वापरा, याचेच लेटर्स वापरा आणि कोणतेही नवीन 4 अर्थपूर्ण शब्द बनवून दाखवा. पण त्या प्रत्येक शब्दात किमान 3 तरी अक्षर असली पाहिजे. मिनिमम 3 लेटरचे 4 वर्ड्स बनवून दाखवा. यातलेच लेटर वापरा. 9वीला आपण भरपूर प्रॅक्टिस केली याची. सांगा यातले कोणते पण लेटर वापरून 4 शब्द. तर पहिला शब्द तुम्ही TEN चा लिहू शकता, 10, राईट ना. दुसरा एखादा शब्द बनवा. एंटर पण एक शब्द असतो. एखाद्या रूम मध्ये प्रवेश करायचा आपल्याला तर एंटर म्हणतो आपण, एंटर. आणखी एखादा बनवा. 4 शब्द बनवायचे, 3. याच्यातले स्पेलिंग वापरायचे बरं का. याच्यातले MAIN मेन शब्द बनवू शकतो बघा. NET नेट शब्द बघू शकतो बघा. RAT रॅट पण बनवू शकतो बघा. छोटे छोटे बनवा. RAT रॅट. आणि चौथा NET नेट. असे खूप शब्द बनतात याच्यातून. याच्यातले स्पेलिंग तुम्ही बघितल्यानंतर खूप शब्द बनतात. आपल्याला किती बनवायचे, 4. पण अट आहे की स्पेलिंग यातल्याच असल्या पाहिजे आणि त्याच्यात मिनिमम 3 तरी लेटर पाहिजे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या वेळी चुकून असा शब्द तयार केला, इन, 2च लेटरवाला, हा शब्द पण मिनिमम फुल आहे, हा शब्द अर्थपूर्ण आहे, पण याच्यात लेटर किती, फक्त 2. मग असा शब्द चालणार नाही. ज्याच्यात किमान 3 अक्षर जरी असतील असे शब्द तुम्हाला या स्पेलिंग पासून काय करायचे असतात, बनवायचे असतात. पण तुम्ही नवीन कुठलेही लेटर याच्यामध्ये टाकू शकत नाही. सर याच्यातलं मला टी घ्यायचंय, याच्यातलं मला ए घ्यायचंय, याच्यातलं मला ई घ्यायचंय आणि काहीतरी दुसरा शब्द तयार करायचा आहे, समजा टेबल. तर चालेल का असा शब्द? नाही, कारण हे बी आणि एल लेटर याच्यात आहे का? नाही, म्हणून तुम्ही हा शब्द घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा तुम्ही. हा एकदम इझी असते बाळांनो. चौथा प्रश्न जमेल तुम्हाला. आता पाचवा प्रश्न काय असतो, कम्प्लीट द वेब. ही वेब कम्प्लीट करा. याच्यात काय करतात, सेंटरला एक वर्ड देतात आणि त्या वर्डशी रिलेटेड एक वर्ड स्वतः देऊन ठेवतात आणि बाकीचे 4 शब्द आपल्याला बनवायला लागतात. समजा ही एक आयडिया आहे. आयडियाच्या बाबतीत त्यांनी न्यू हा वर्ड यूज केलेला आहे. तर न्यू हा जो वर्ड आहे ना, तो एक ॲडजेक्टिव्ह आहे, तो एक डिस्क्रायबिंग वर्ड आहे, तो एक विशेषण आहे. की आयडिया कशा असतात, न्यू असतात. न्यू, नवीन आयडिया. तशा आणखी आयडिया कशा असू शकतात, आयडिया कशा असू शकतात सांगा मला. तुम्ही गुड आयडियाज म्हणू शकता. आयडियाज कशा असतात, बॅड आयडिया असते. आयडियाज कशा असू शकतात, बेस्ट. तुम्ही डिग्रीच्या वर्ड्स पण यूज करू शकता आणि कोणतेही विशेषण लावा तुम्ही. गुड आयडिया, बॅड आयडिया, ओल्ड आयडिया, स्ट्रेंज आयडिया, असे कोणते पण 4 शब्द तुम्ही त्याच्याशी रिलेटेड लावू शकता. ओके, आयडियाला. इथं जर टीचर असतात तर टीचर कसे असतात सांगा. तुम्ही लिहिलं असतं गुड टीचर, काइंड टीचर, लव्हिंग टीचर, असे वेगळे वेगळे शब्द येतात पहा. मी तुम्हाला जे काही 4-5 होमवर्क देणार आहे त्याच्यामधून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करता येऊ शकते. आणि नाही जर तुम्ही तसं करू शकलात तर ग्रामरचं एक पुस्तक तुम्हाला खरेदी करावं लागेल. त्याच्यात याचे भरपूर एक्झाम्पल्स आहेत, त्या माध्यमातून तुम्ही हा प्रश्न कव्हर करू शकता. ओके, 6वा एक प्रश्न असतो बघा. 6वा काय प्रश्न असतो बघा, शोधण्याचा प्रयत्न करा. कम्प्लीट द वर्ड चेन. वर्ड चेन, पण वर्ड चेन 3 प्रकारचे असतात. कधी कधी नाउनची वर्ड चेन असते, कधी कधी वर्बची वर्ड चेन असते आणि कधी कधी ॲडजेक्टिव्हची असते. इथं काय प्रश्न आहे, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. म्हणजे काय करायचं, हा फ्रेंड हा एक नाव आहे, याचं शेवटचं लेटर डी आहे ना, डी पासून एक नाउन तयार करायचं. परत एक
तुमचं वर्ड बनेल, परत एक शेवटच्या लेटर पासून नाऊन तयार करायचं. म्हणजे कसं बघा ना, तुम्ही लक्ष द्या. सांगा पहिला वर्ड कोणता दिलाय त्यांनी? फ्रेंड. फ्रेंडचं शेवटचं लेटर कोणतं आहे? डी. डी पासून एखादं नवीन नाऊन सांगा. नाऊन पाहिजे हा, नाऊन. आणि ते पण प्रॉपर नाऊन चालत नाही, कॉमन नाऊन चालतात. नाही तर तुम्ही सांगा राधा, गणेश, हां काही पण असे नावं चालणार नाही. हां कॉमन नाऊन चालतात, प्रॉपर नाही. मग डी पासून काय घेणार तुम्ही? डॉग. ओके. आता बाहेर शेवटचं लेटर कोणतं आहे? जी. जी पासून एखादं नवीन नाव बनवा. तर जी पासून तुम्ही बनवू शकता गन. आता एन आलाय, एन पासून एक नवीन तुम्ही नाऊन तयार करा. एन पासून काही पण नाऊन तयार करा तुम्ही, ते तुम्हाला बनवायचे. काय बनवणार तुम्ही? एन पासून सांगा. एन पासून एक नाऊन बनवलं समजा तुम्ही नेट. नेट म्हणजे जाळी, हे पण एक नावच आहे. आता काय आलं? टी. टी पासून एक नाव बनवा. तर तुम्ही बनवू शकता ट्री. ट्री म्हणजे काय? झाड किंवा टेबल, काही पण बनवू शकता. तुम्हाला जे नावं आठवतील ते नावं तुम्ही इथं लिहा. त्याला म्हणतात वर्ड चेन. काय म्हणतात त्याला? वर्ड चेन. तर असे 6 प्रश्न असतात आणि या 6 पैकी किती लिहायचे असतात तुम्हाला? फक्त 4. तर इझिली यू कॅन राईट दॅट 4 क्वेश्चन्स. हो की नाही? तर याची तयारी आपल्याला करायची आहे. कारण आपण जी युनिट 1ची टेस्ट घेणार आहोत ना, त्याच्यात पण पहिला प्रश्न 10 मार्काचा हाच असणार. त्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन लँग्वेज स्टडी म्हणतात. पाहणं या 6 पैकी तुम्हाला 4 लिहायचे असतात आणि हे 6 प्रश्न परीक्षेला असेच विचारले जातात, जशाच्या तसे. फक्त याच्यामध्ये काहीतरी सेंटेन्स चेंज होतील, वर्ड चेंज होतील वगैरे. आता याचा क्वेश्चन नंबर 1 बी बघा. कारण ए हा 8 मार्काचा असतो आणि बी हा फक्त 2 मार्काचा असतो. बी मध्ये काय करतात ते पहिला प्रश्न विचारतात. बी मध्ये 1 मार्काला हा प्रश्न असतो, 1 मार्काला हा प्रश्न असतो. 1 मध्ये पण ते काय करतात? ए लिहा म्हणतात किंवा बी लिहा म्हणतात. ए किंवा बी इथे खूप ऑर देतात ते आपल्याला. ए लिहा किंवा बी लिहा. ए काय असतो की ह्या टू टेक केअर ऑफचा वापर करून, या फ्रेजचा वापर करून एक वाक्य लिहा. एक ह्या फ्रेजचा वापर करा आणि कोणतंही वाक्य लिहा. एक सेंटेन्स लिहा. जसं की लक्षात घ्या, आय एम रेडी टू टेक केअर ऑफ माय little brother, my younger brother. तुम्ही कोणते पण सेंटेन्स लिहू शकता बाळांनो, काही नसतं. फक्त तुम्हाला त्याचा अर्थ कळायला पाहिजे. टू टेक केअर ऑफ म्हणजे एखाद्याची काळजी घेणे, कुणाची तरी काळजी घेणे, ची काळजी घेणे, त्याला टू टेक केअर ऑफ म्हणतात. आता मग मी वाक्य कसं लिहिलं? आय एम रेडी, मी रेडी आहे टू टेक केअर ऑफ माय यंगर ब्रदर, माझ्या छोट्या भावाची काळजी घेण्यासाठी. तर असं वाक्य तुम्ही तयार करू शकता फ्रेजचं. किंवा मग तो प्रश्न तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही हा करा. हा काय करतात? ते वाक्य तयार करतात सुरुवातीला आणि एक क्लॉज ऍड करायला लावतात. त्यासाठी क्लॉजेस शिकवावे लागेल तुम्हाला. आता हे वाक्य कसं आहे? सुहानी सँग अ सॉन्ग, हे वाक्य तुम्ही पूर्ण करा. एक चांगला क्लॉज वापरून. आता सुहानीने एक गाणं गायलं, पण ते कसं होतं? तुम्ही सांगा ना पुढे. सुहानीने एक गाणं गायलं जे की खूप सुंदर होतं, जे की खूप मधुर होतं, जे की खूप छान होतं. असं तुम्हाला काहीतरी एक फ्रेज जोडावा लागतो, एक क्लॉज जोडावा लागतं, एक वाक्य जोडावं लागतं. तशा प्रकारचा हा प्रश्न असतो. तुम्ही काय करायचं? हे पहिलं वाक्य लिहून टाका. सुहानी सँग अ सॉन्ग. मी तुम्हाला एक आयडिया देतो की ज्यावेळेस इथं एक असं नाऊन येतं, अ सॉन्ग, द, अँडने सुरू होणार एक नाऊन येतं ना, तर इकडचा जो क्लॉज असतो ना तो विचने सुरू करत जा किंवा हूने सुरू करत जा आणि कधी कधी दॅटने पण सुरू करता. विच, हू, दॅट. आता विचने करू आपण. अ सॉन्ग हे विच आहे. इथं जर एखाद्या मुलाचं मुलीचं नाव आलं तर हूने सुरू करा. विच किंवा हूने. हां आता विच हे त्यांचं वाक्य आहे. आता हे पुढचं वाक्य. विच वॉज व्हेरी नाईस. तर हा क्लॉज ऍड केलाय आपण. आता या वाक्यामध्ये हा क्लॉज काय केलाय आपण? ऍड केलाय. हा तुम्हाला करता आला पाहिजे. जर इथं जर का असं असतं, आय सॉ अ बॉय, एक मुलगा असता, तर तुम्ही इथला क्लॉज हूने स्टार्ट केला असता. हू इज व्हेरी पुअर किंवा हू वॉज व्हेरी पुअर. मी एक मुलगा पाहिला जो कसा होता? एकदम गरीब होता. असं हे एकाच प्रश्नातून कळत नाही. याच्यासाठी खूप गोष्टी घ्याव्या लागतात खरं तर. पण मी काय करतोय? एकाच माध्यमातून तुम्हाला दाखवतोय आणि मी होमवर्कला तुम्हाला असे प्रश्न देणार आहे, जे की तुम्ही मग नंतर मला करून दाखवा. ओके. तर आता बघा, याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा. हा पहिला आहे बरं का. पहिल्यामध्ये तुम्ही ए लिहा किंवा बी लिहा. ए मध्ये तुम्हाला ह्या टू टेक केअर ऑफचा वापर करून एक वाक्य लिहायचं असतं किंवा हे त्यांनी दिलेलं जे अर्ध वाक्य असतं हे पूर्ण करायचं असतं. कम्प्लीट द क्लॉज म्हणतात त्याला. आणि मग दुसरा एक प्रश्न असतो 1 मार्काला. याच्यात पण 2 प्रश्न विचारतात ते दुसऱ्यामध्ये पण. लक्षात ठेवा, एक तर हा ए पूर्ण करा, नाही तर हा बी पूर्ण करा. ए नाही तर ए मध्ये काय सांगितलं त्यांनी?
ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड. हे जे दोन शब्द आहे ना, ॲग्री किंवा सॉफ्ट, यांच्या एक तर सुरुवातीला काहीतरी जोडा, नाही तर शेवटी काहीतरी जोडा. सुरुवातीला जोडणे त्याला प्रिफिक्स म्हणतात, शेवटी जोडणे त्याला सफिक्स म्हणतात, आणि एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. जसं की हे ॲग्री जे दिसते ना, मी याच्या शेवटी काहीतरी जोडतो बघा, ॲग्रीच्या पुढं मेंट जोडतो, ॲग्रीमेंट. ॲग्री जसा एक शब्द आहे ना, तसं त्याच्या सोबत मी प्रिफिक्स जोडला MENTचा, आणि ॲग्रीमेंट नावाचा एक नवीन शब्द तयार करा, याला प्रिफिक्स सफिक्स म्हणतात. तसं सॉफ्टला जोडा, सॉफ्टला पण तुम्ही समोर किंवा मागे कुठेही जोडा तुम्ही. सॉफ्टला समजा मी शेवटीच जोडतो, सॉफ्टली, सॉफ्टली LY जोडतो. सॉफ्ट हा एक शब्द आहे आणि सॉफ्टली हा पण एक शब्द आहे. तर ह्या सगळे शेवटी जोडल्या जातं ना, त्याला सफिक्स म्हणतात. तसंच तुम्ही सुरुवातीला पण जोडू शकता काही, जर तुम्हाला जोडता आलं तर. ॲग्रीच्या पुढे तुम्ही जर डिस जोडलं तर डिसॲग्री होतं बघा, तर त्याला म्हणतात प्रिफिक्स. त्याला सफिक्स म्हणतात, पण त्याला प्रिफिक्स. हो की नाही? थोडक्यात काय, त्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी काहीतरी जोडा आणि एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. आणि एक बी प्रश्न विचारला, ए लिहा, एकतर ए लिहा, ॲग्री आणि सॉफ्टला असे नवीन शब्द बनवा शेवट किंवा सुरुवातीला जोडून, किंवा मग हा बी लिहा. बी काय असतो की तुम्ही काय करा, हे ॲग्री किंवा सॉफ्ट हे जे वरचे शब्द असतात का, तेच शब्द ते तुम्हाला देतात आणि त्यातलं एक शब्द वापरून वाक्य लिहायला लावता. ॲग्री किंवा सॉफ्ट वापरून एक वाक्य लिहा, ॲग्री किंवा सॉफ्ट काही पण वापरा आणि एक वाक्य लिहा. तर काय लिहिणार तुम्ही, समजा कुणाचा वापर करता तुम्ही ॲग्रीचा करणार, तर तुम्ही ॲग्रीचं एक वाक्य लिहा, आणि सॉफ्टचं लिहायचं असेल तर सॉफ्टचं वाक्य लिहा. ओके, समजा ॲग्रीचं वाक्य लिहू, आय एम टोटली ॲग्री विथ यू. एक छोटे छोटे वाक्य लिहू शकता तुम्ही. ॲग्री वापरलं बघा मी वाक्यात, आय एम टोटली ॲग्री विथ यू, म्हणजे मी पूर्णपणे तुझ्याशी काय आहे, सहमत आहे. तर असा हा पहिला प्रश्न असतो बाळांनो 10 मार्काला. ओके, तर आज आपण पहिल्या प्रश्नाची तयारी बघतोय. 10 मार्काचा हा प्रश्न जो आहे ना, तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून परत परत बघा, आणि सगळ्यांनी मला हा प्रश्न आता एक छानसं इंग्लिशसाठी पण एक रजिस्टर करा, आणि त्या रजिस्टरमध्ये हा ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन लँग्वेज स्टडीचा पहिला प्रश्न मला तुम्ही लिहून व्हॉट्सॲपवरती दाखवा, आणि मी तुम्हाला असे आणखी 3-4 प्रश्न देणार आहे, ते पण तुम्ही मला होमवर्कला करून दाखवा. ओके.